राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगली जिल्ह्यात नशेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सातत्याने कारवाई सुरू असून आष्टा परिसरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलं आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुषार दोशी आणि कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. आष्टा हद्दीतील घाटकेमळा परिसरातील श्रीराम नाश्ता सेंटरजवळ 2 संशयित इसम मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात निगराणी ठेवली. काही वेळात 2 युवक संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. आरोपींची नावं अभिषेक भीमराव सरवदे वय वर्ष 26 आणि रेहान रफिक मुजावर वय वर्ष 20 आष्टा अशी असल्याचं समोर आलं. पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या 74 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच वापरात असलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही इंजेक्शन ऑनलाईन मागवून तरुणांमध्ये नशेसाठी अधिक दराने विक्री करण्याचा उद्देश असल्याची कबुली दिली. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.